ऊंचा उड़ के इतना इतराओ मत परिंदो, मैं औकात पे आ गया तो आसमां खरीद लूंगा। ऊंचा उड़ के इतना इतराओ मत परिंदो, मैं औकात पे आ गया तो आसमां खरीद लूंगा। तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका अशा टॉप लेवलच्या व्हिडिओ एडिटमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे काय टॉपचा आपण केलेला आहे, काय विषय नाही। तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जरी तुम्हाला आजचा आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाका। कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुम्ही असेच टॉप लेवलची व्हिडिओ डेली या व्हिडिओ चॅनलवरती तुम्हाला डेली बघायला भेटत असतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय मटेरियल यूज केलेली आहे ते सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे। आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे। ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये खोटं पण भेटून जाईल। तर चला मित्रांनो, लगेच आपण आजचा जे काही व्हिडिओ आहे ती एडिट करायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी जे काय माझ्याकडे अलर्ट मशीन आहे, जर तुम्हाला अलर्ट मशीन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल। तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून घ्यायचं आहे। तिथं आपण अलर्ट मशीन दिलेली आहे। तर सर्वात आधी जे काय वेट मार्क आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे। जे काय याच्यात डॉलर पेन जे आहे ती मी ऑलरेडी तुम्हाला ॲड करून दिलेली आहे। आणि तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर मटेरियलमध्ये पण सगळे जे काय आपण डायरेक्ट वापरले आहेत ते सर्व डायरेक्ट पेन जी मी मटेरियलमध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत। आता एवढं काम झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे काय तुमच्या फोटोवरती व्हिडिओ करायचा असेल ते फोटो ॲड करायचा, एवढे 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरियावरती क्लिक करायचं आहे। तर आता ज्या फोटोला ॲड केले आहे ते फोटो शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे। जे काय आपला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालती म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला हा फोटो घेऊन यायचा आहे। आणि जे काही डॉयलिकी आहेत ते आपलं तुमच्या जर तोंडावर येत असतील तर मुहाट्राशी जे जाऊन या डॉयलिकीला पण तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता, काही विषय नाही। तर आता एवढं काम झाल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला इथून एकच फोटो ठेवायचा आहे। बरोबर आपल्याला काय करायचं आहे, आता 8.1च्या बिटला यायचं आहे। जे काय फोटो आहे ते त्या फोटोवरती क्लिक करून या फोटोला अशा प्रकारे 2 भागीतून करून घ्यायचं आहे। आणि आता याला काय करायचं आहे, डबल या ग्रुपच्या खालती घेऊन यायचं आहे आणि डबल पुढच्या बिटला जायचं आहे आणि इथून पण 2 भागी करून घ्यायचं आहे। याला पण अशा प्रकारे ते खालती घेऊन यायचं आहे। तर आता एवढं काम केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकी बिट दिलं आहे ते ओपन करायचं आहे। आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे। त्यासाठी त्या फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे। इफेक्ट जास्तीवरती क्लिक करून 3 ठिपक्यावरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। आता काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्ट जास्तीवरती क्लिक करून इथं 3 ठिपक्यावरती क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून आपल्याला डबल बॅक यायचं आहे। आता इथून बॅक आल्यानंतर डबल आता आपल्याला शेकीपटला ओपन करायचं आहे। आता जे काय दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे। डबल त्या एकदा फोटोवरती क्लिक करा, इफेक्टच्या असेल क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्या। आता इथून कॉपी केल्यानंतर डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे। त्याला आता काय करायचं आहे, जे काय आता आपला मधात एक फोटो आहे बघू शकता तशी, तर जे काय मधला फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। म्हणजे जे काय दुसरा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपटला जे काय डबल ओपन करायचं आहे। आता काय करायचं, जे काय शेवटच्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे। आपल्याला शेवटच्या फोटोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे। तर बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, यातला आपण जे काय शेवटचा फोटो आहे त्या शेवटच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि इथून डबल बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। तर आता शेवटच्या फोटोच्या वरती एक लेअर दिसून जाईल, त्या लेअरवरती क्लिक करा आणि या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 10.2च्या बिटला यायचं आहे। बघू शकता तशी, म्हणजे जे काही शेवटचा फोटो आहे त्याच्या अलीकडे बिटला यायचं आहे, म्हणजे 10.2च्या बिटला। तर इथं आल्यानंतर काय करायचं, डबल या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, इथून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं। बघू शकता पेस्ट लेअर झाल्यानंतर जे काय थोडासा फोटो लपटप कराल, म्हणजे एकदम टॉप लेवलमध्ये। तर आता एवढं काम केल्यानंतर आता तुम्ही काय करायचं आहे, एवढीच्या डबल एकदा स्टार्टिंगला यायचं आहे। एवढीच्या स्टार्टिंगला आल्यानंतर परतच्या ऑप्शनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जायचं आहे। जे काय मी बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर ॲड करायचे आहे। ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे, इथून लाईटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं। जे काय आता बॉर्डर ॲड केलेली आहे ते बॉर्डर इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आता जे काय आपला व्हिडिओ आहे ते एकदम टॉप लेवल जे काही स्क्रीनवरती एकदम आधी तुम्ही बघितला होता तर ते इथं बनवून रेडी झालेलं आहे। तर आता हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं भावानो। तर भेटू द्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनल जे काय टॉपचे व्हिडिओ आहे ते नक्की बघा आणि एडिटिंग करायला नक्की शिका। तर जय हिंद, जय महाराष्ट्र।